तर सामन्याला सुरुवात झालेली आजच्या दिवसातील पहिला सामना एकविरा स्पोर्ट्स नागले त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. पहिला चेंडू वेगवानरित्या हाताळलेला आहे, मात्र पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, व्हाईट बॉल डाऊन दिले. हा चेंडू ते हाताळला गेलाय. एक्स्ट्रा धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पाहतोय खूप चांगला चेंडू, मात्र तिकडे एक धाव मिळणार नाहीये, कारण धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालेला नाहीये. एक क्षण असं वाटलं होतं की हा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जाईल, मात्र तसं काही झालेलं नाहीये. आणि आता डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू तिकडे निघून गेलेला आहे आणि आपण पाहतोय की एक धाव ही धावफलकावरती लागली जाईल. तुम्ही पाहतोय फटका खूप चांगला खेळला गेला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली, कुठलीही चूक होणार नाहीये. पहिला गडी इथे बाद होतोय. पण सरळ राहुलच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरला होता, मात्र राहुल याला हा चेंडू पकडता आलेला नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील आपण ही पहिली मॅच पाहतोय. या सकाळच्या सत्रामध्ये हवेचा वेग कुठे वाढताना दिसतोय. या सकाळच्या सत्रात पाहतोय स्टॅबिंग झाला. क्षेत्ररक्षक येतो दूरवरून. एफर्ट्स खूप चांगले लागलेत, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा इथे त्वरित आपण पाहतोय पूर्ण झालेल्या आहेत. जलद गतीने या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5. या धावसंख्येवरती आज महेंद्र जाधव आम्हाला स्कोररच्या भूमिकेत इथे लाभलेत. कालच्या दिवसामध्ये रोशन होते, त्यांचा काल वाढदिवस देखील होता. यावेळेस पण स्टॅबिंग झालाय. राहुल येतो चेंडूच्या खाली, चूक होणार नाहीये. दुसरा गडी तुंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. कुणाल न्यू बॅटर इन झालेला आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. आणि आपण पाहतो की पहिलं षटक देखील संपलेलं आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो राम भावर बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे.
आपण ऑफसाईड फटका केला याला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे एकदा कंप्लीट झाल्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र गॅदर करता आलेला नाही. या थ्रू देखील अपुरा इथे पडलेला आहे आणि 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगली रनिंग विकेट्स इथे पाहायला मिळाली. चेंडू जर चांगल्या प्रकारे जर आला असता कदाचित तर विकेट देखील मिळाली असती मात्र 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. हे दुसरी षटक मार्गस्थ आहे. आपण धावसंख्या 7 गडी बाद झाले 2. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय एकविरा स्पोर्ट्स नागले हा संघ. क्लीन बोल्ड केलंय. तिसरा फलंदाज एकविरा स्पोर्ट्स नागले संघाचा इथे तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. एकविरा स्पोर्ट्स नागले संघाला 20 ते 25 धाव फलकावरती लावाव्या लागतील. एक संभाजनक स्कोर धाव फलकावरती लावावा लागेल कारण आपण पाहतो या मैदानावरती भरपूर षटकार चौकार जाताना बघितलं आपण कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला षटकार चौकारांची आतिषबाजी होताना दिसेल. मात्र या पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी नागले संघाला पूर्णतः रोखलं गेलंय. ज्या प्रकारे बॉलिंग राहिलेली आहे युवा ग्रुप कुंभारबाडा या संघाची आपण पाहतोय. तेव्हा पाहतोय फक्त हलक्यातून हा चेंडू खेळून काढलेला आहे. पुश करो खुश रहो ही भूमिका पार पडत असताना प्रतीक जाधव संतोषी कोम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि आज ऑफिशियल म्हणून काम पाहणार आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांचं मी हार्दिक स्वागत. व्हाईट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. पंच आपण पाहतो हितेश गणेशकर आहेत. त्यांनी लगेच व्हाईट बॉलचा इशारा इथे केलेला आहे. आपण पाहतोय अपील इथे झालेली आहे मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. कुणाल आपण पाहतोय जो फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे त्याला पूर्णतः रोखण्यात यश आलंय. धावसंख्या 9 बॉल टाकून झाले 4 गडी बाद झाले 3. पुढे ससल खेळण्याचा प्रयत्न बॅटन बॉल इथे देखील संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. खूप चांगली बॉलिंग मागच्या सीझन मध्ये आपण पाहतोय युवा ग्रुप कुंभारपाडा संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि खोपरेपाड्याच्या त्या मैदानावरती एक ट्रॉफी त्याने आपल्या नावावरती केली होती. या सीझनची पहिली मॅच खेळत असताना आपण पाहतो या मैदानावरती षडंबोल करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. राहुल येतोय चेंडूच्या खाली आणि राहुल कडनं थोडीशी चूक होताना आपण बघितलंय आणि या चूक झाल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर देखील निघून गेलाय 4 धावांकरता. आता इथे कुणाल याचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे चेंडू उचली घेणारा होता षडंबोल करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सक्सेसफुली हा चेंडू आपण पाहतो सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. मौके पे चौका. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईनाथ. साईनाथ पाडवी साईडला फटका केला. क्षेत्ररक्षकानं चुकी झालाय. चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांकरता चौकार.
तर चौकार आला. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आता प्रतीक जाधव इथे मोठे फटके खेळण्यासाठी मग तो तयार झालेला आहे, सेट झालाय. आता चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि या षटकामध्ये धावा जमा करण्याचा तो प्रयत्न करतोय. एक सिंगल धाव आपण पाहतोय. धावसंख्या 18. 4 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाला विनंती असेल आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. रुद्राक्ष गवलीपाडा आणि कितकी बॉईज खंडीपाडा असा मॅच होणार आहे. वर दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला हवेमध्ये केलाय. हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि चांगला झेल, क्वालिटी झेल, फलंदाज फेल. आकाश न्यूवाटर इन झालेला आहे. साईनाथ याने एक विकेट इथे मिळवलेली आहे. आपण पाहतोय की पहिल्या बॉलवरती चौकार आला, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक होताना दिसतोय. धोरकास मारण्याचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आकाश आणि प्रतीक अशी ही जोडी आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. धावा जर तुम्हाला जमवायच्या असतील तर मोठे फटके फार गरजेचं आहे. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, मात्र इथे आणखीन एक चेंडू निर्धावाच्या स्वरूपात येतोय. आकाश थोडीशी खराब कामगिरी करताना दिसतोय. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे, म्हणजे 18 धावसंख्येवरती. शेवटचा एक बॉल देखील बाकी असेल. आणि हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 18. शाडम पूल गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. पंच किती 1 2 1. तर लक्षात घ्यायचंय, जर डिक्लेरेशन झोन मध्ये जर चेंडू गेला, बॅटला लागून जर गेला तर स्ट्राईक रोटेट असेल. ते देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. कनेक्शन प्रॉपर झाला होता. एक सिंगल धाव मिळेल. या एका सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20. या धावसंख्येवरती 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय या एकविरा स्पोर्ट्स भागली संघ.
षडभूल करण्याचा प्रयत्न, फटका पूर्णतः फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दीपक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. फिकी थोडीशी उशिराने गेली विकेट किपर पर्यंत. तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने आता पुढे सरसवलेली आहे, ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती. चला, केतकी बॉईज खंडीपाडा आणि रुद्राक्ष गवळीपाडा दोन्ही संघाला विनंती असेल आपले कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये यावेळेस पाहिजे स्टार्टिंग झालेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचला होता, मात्र चेंडू त्याच्यापासून दूर राहतोय. चेंडू सरळ निघून गेला 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. इथे देखील खूप चांगला फटका केला, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे जज करतोय आणि प्रतीक याची खेळी इथे आता संपुष्टात येताना दिसते. 28 धावा असताना आपण पाहतोय 5वा गडी बाद झालेला आहे आणि शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. तर शेवटचा हा चेंडू पाहतो डाऊन डोले घातला गेलाय. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईट असेल, वाईट बॉल. एक इथे देखील आपण पाहतो जोरगस पाडण्याचा प्रयत्न झाला तर मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही. या चेंडू तो निर्धाव षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 29 आणि आपण पाहतो त्याच्यामध्ये 5 धावा ऍड केल्या जातील म्हणजे 34 धावा. 35 धावांचं टार्गेट. पेनल्टीच्या 5 धावाच्या त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट असणार आहे. 24 चेंडू आणि 35 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील कुमारवाडा संघाला. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो तर अजित काणात यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूने गवलीपाडा तर एका बाजूने खंडीपाडा. छापा असा कॉल आणि छापा आलेला आहे. रुद्राक्ष गवलीपाडा संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बरं, या सीझनची पहिली मॅच आहे? नाही, दुसरी तिसरी मॅच आहे. या अगोदर रिझल्ट काय लागलाय? हारलेले आहेत पहिलेच राऊंडला. या मॅच मध्ये प्रयत्न असेल एक विजय मिळवण्याचा? हो, जिंकण्याचा प्रयत्न आहेच आमचा. तुझ्या संघामधून असं कुठला खेळाडू आहे त्याच्याकडे तुला जास्त अपेक्षा असतील की त्याचा परफॉर्मन्स चांगला बाबा? आहेत ना, प्रशांत काका आहेत, किरण काका आहेत, भरपूर आहेत. म्हणजे शुभेच्छा असतील. मयूर, टॉस गमावलाय, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलाय. टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता मनाविरुद्ध करायचंय, बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही काल मॅचेस बघित असतील की भरपूर जास्त षटकार या मैदानात जागताना आपण बघितलेले आहेत.
त्या अनुषंगाने असं कुठला खेळाडू आहे की तुला त्याच्याकडनं जास्त अपेक्षा असतील की त्याच्या बॅटमधून जास्त षटकार येऊ शकतात त्या मैदानावरती? वैभव आहे, दिनेश, राज, किरण आहे, मी आहे. आपण पाहतोय की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला APL पाहायला मिळणार आहे. APL बद्दल काय म्हणशील? APL बद्दल बोलावं कमीच आहे, कारण की खूप 2-3 वर्ष गॅप घेतलेले आपले, त्याच्यामुळे तर बघूया, प्रयत्न चांगलेच करूया तिथे. APL ची तयारी तुमच्या संघाच्या माध्यमातून जे खेळाडू आहेत त्यांनी कशी केलेली आहे? खूप मेहनत ते केलेले आहे, आता बघूया ग्राउंडवर काय होते ते. शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉस जिंकलेला आहे रुद्राक्ष गवलीपाडा चिंचोली संघाने टॉस जिंकला, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. कशी गरिबी आलेला आहे. पाच ट्रॉफ्याचं असंच बोललं तर नावच बघून सांगतो का सगळा त्याने विकत घेतला. आजीतला पडलो कसं तुम्ही काय घाबर सांगता? पहिला चेंडू आणि धाव येताना दिसतोय. तर पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. वेगवान चेंडू होता, वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज, मात्र वेगामध्ये भरकटलाय. पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन ही आता धावफलकावरती लागली जाते आणि एक्स्ट्रा रन्सने आपण पाहतो धावफलकाला सुरुवात झालेली आहे. योगेश आणि राम अशी ही जोडी आपण पाहतोय. चेंडूला हुक केलाय, मात्र हा चेंडू कुठे जाऊन पोहोचलाय तर डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जाऊन पोहोचलेला आहे. एक धाव असेल आणि एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. अजित काल घरी तर कोण होता सकाळी? घरी तर ताला लावलेला. साधा शतरक्षक आहे तिकडे आणि सरळ हा चेंडू त्या शतरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. बिग ब्लो मोठा आधार दिला आहे कुंभारपाडा टीमला. घोडात येतोय न्यू बॅटर. 35 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. हवेचा वेग
इथे थोडस वाढताना दिसतोय. यावेळेस बघा इनफिल्डच्या वरून हा फटका केला, 2 शतरक्षक तिकडे पोहोचतायत. वन बाब चेंडूला कलेक्ट केलंय, तोपर्यंत घातक ठरू शकतो तेव्हा पाहतोय. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाआधी ते फलंदाज बाद झालेला आहे. पंच तिकडे स्टंपला बॉल लावला होता अगोदर, मग धाव मिळणार नाही आणि विकेट देखील मिळणार नाहीये. कारण आपण क्रॉसिंग देत नाहीये. हा सोल त्याला शूज चेंज करू द्या. लक्षात घ्या आपण क्रॉसिंग देत नाहीये. जर धाव घ्यायची असेल तर दोन्ही फलंदाज क्रॉस होणं गरजेचं आहे. कारण अगोदर जर तिकडे जर स्टंपला बॉल लावला असेल तर तुम्हाला विकेट मिळणार नाही, याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे. कारण ज्यावेळेस तिकडे स्टंपला बॉल लावला तिथेच ती धाव स्टॉप झाली, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण ज्या वेळेस धाव जर तुम्हाला घ्यायची असेल तर क्रॉस होणं फार गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजानं जागा सोडली नव्हती, पॉपिंग क्रीज मध्येच तो बॅट ठेवून उभा होता आणि त्यावेळेस तिकडे बॉलरने यष्टांवरती हा चेंडू लावला होता. धाव चेंडू इथे आलेला आहे. आपण पाहतोय धावसंख्या 3 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झाले ते 5. ऑनसाईडला फटका देखील आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकात फक्त 4च धावा आलेल्या आहेत. म्हणजे जुनी आपण पाहतोय 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 31 धावा हे समीकरण आपण पाहतोय. फॉलोअर कोण रे? यावेळेस बघा पहिल्या बॉल वरती धमाका. स्वागत येथे षटकाराने केलंय. ऋतिक याचं स्वागत षटकाराने केलंय. फलंदाज योगेश याने हा षटकार आल्यानंतर समीकरण थोडंसं लगेच चेंज झालेलं आहे.
17 चेंडू आता 25 धावा मॅच जिंकण्याकरता. एवढंच आपण पाहतोय ब्लॅक हॉल मध्ये चेंडू हाताला गेला होता, मात्र बॅटची एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. एक धाव मिळेल आणि एका धाव्यांशी धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी पुढे सावताना दिसते, ते म्हणजे 11 धावा. यावेळेस पाहता आपण स्टॅमिंग झालेला आहे आणि तिकडे शतरक्षक आला होता, त्याला झेल पकडता आलेला नाहीये. हा झेल ड्रॉप झालेला आहे. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच नक्कीच हाराल तुम्ही मॅच. सकाळच्या सत्रामध्ये एक चुरशीचा सामना इथे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. बिग शॉट, षटकार. आणि या पंचांनी 9 चेंडू देखील घोषित केलेला आहे. कमरेच्या वरती हा चेंडू हाताला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. योगेश या फलंदाजाने ठोकलाय षटकार आणि या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 19 धावसंख्येवरती. आता 15 चेंडू आणि 16 धावा इकडे अजूनही बनवायच्या आहेत. ऑन साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट आणि इकडे आपण बघा एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेशी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. आता 14 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 14 चेंडू आणि 15 धावा. फुलटॉस चेंडू इथे देखील आहे आणि इथे देखील चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय, ठोकलाय षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहतोय त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज चेंडूला सरळ पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता. एवढंच पाहतो आपण बॅकफुटवर जाऊन चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू तिकडे थोडासा पाहतोय त्याला फसवला होता आणि मात्र 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली 28च्या घरामध्ये. 28 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 7 धावांची गरज आहे. यामुळे सर्व पाहतो ऑन साईडला फटका देखील खेळला गेला. क्षेत्ररक्षक होता तिकडे, मात्र खराब क्षेत्ररक्षण झालेला आहे. एक धाव तर मिळालाय, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न रोखला गेलाय. चांगलं कॉलिंग झालंय. यामुळे आपण पाहतो या चेंडूला खूप चांगल्या प्रकारे खेळून गेला, मात्र चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एक सिंगल धाव असेल. धावसंख्या 30, अजूनही 5 धावा ही मॅच जिंकण्याकरता बनवायची आहेत.
बघा षडंपोळी पॉवरफुल सक्सेसफुल मॅच फिनिश केलाय. हाय लक इक्विरा स्पोर्ट्स नागली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल रुद्राक्ष चिंचोटी गवळीपाडा आणि केतकी बॉईज खंडीपाडा. गवळीपाडा संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. प्रशांतजी गवळी आपलं हार्दिक स्वागत आहे.